नमस्कार मंडळी. कल्पना करा सकाळचे 7 वाजले आहेत. अलार्म वाजतो. तुम्ही नेहमीप्रमाणे उठता. घाईघाईने तयारी होतो. कारण ऑफिसला उशीर व्हायचा नसतो. डोक्यात महिन्याचा EMI फिरत असतो. खर्चाची चिंता असते. भविष्यासाठी आखलेले प्लॅन्स असतात. आणि या सगळ्या विचारांमध्ये तुम्ही ऑफिसच्या दिशेने निघता. पण ऑफिसच्या गेटपाशी पोहोचताच तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कारण ज्या कंपनीत तुम्ही कालपर्यंत काम करत होता ती कंपनी आज बंद झालेली असते. गेटला कुलूप, बाहेर नोटीस आणि आतमध्ये कोणीच नाही. तुमच्यासारखे शेकडो कर्मचारी गेट समोर उभे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भीती, गोंधळ आणि एकच प्रश्न, आता पुढे काय? मंडळी, ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर पुण्याच्या हिंजवडी IT पार्कमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेची वास्तविक कहाणी आहे. जिथे एका IT कंपनीने अचानक आपले दरवाजे बंद केले आणि तब्बल 700 कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झाले. पण हा प्रश्न फक्त 700 कर्मचाऱ्यांचा नाही. हा प्रश्न आहे भारतातील संपूर्ण IT क्षेत्रासमोर उभा राहिलेल्या मोठ्या संकटाचा. नेमकं काय घडलं? कंपनी का बंद पडली? आणि एकेकाळी लाखो तरुणांचे स्वप्न असलेल्या IT सेक्टरमध्ये आज अशी परिस्थिती का निर्माण होत आहे? चला जाणून घेऊया. हिंजवडी, भारताची IT राजधानी. मंडळी, पुण्यातील हिंजवडी हा भाग आज देशातील सर्वात मोठ्या IT हब पैकी एक मानला जातो. दररोज लाखो कर्मचारी येथे कामासाठी येतात. देशातील आणि जगातील मोठमोठ्या कंपन्यांनी कार्यालय तेथे आहे. अनेक तरुण आपले गाव सोडून, आपले कुटुंब सोडून मोठी स्वप्ने घेऊन हिंजवडीत येतात. कारण त्यांना वाटतं एक चांगली नोकरी मिळालं की आयुष्य बदलून जाईल, आर्थिक स्थैर्य येईल, स्वतःचं घर घेता येईल, कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करता येतील. मात्र अलीकडच्या काळात या IT सेक्टरमध्ये काहीतरी बदलत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. कंपन्या खर्च कमी करत आहेत, भरती थांबवत आहेत आणि अनेक ठिकाणी कर्मचारी कपात सुरू झाली आहे. ITI कंपनीत नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडीमधील IT नावाची कंपनी अचानक चर्चेत आली. कारण कंपनीच्या शेकडो कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आलं. पण त्यांना अनेक कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आले, पण त्यांना धक्का बसला. कारण कंपनीच्या कामकाजाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अचानक मेल्स आणि मेसेजेस मिळाले, ज्यात कंपनीचे आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचारी संभ्रमात पडले. काहींनी नवीन घर घेतलं होतं, काहींनी कर्ज काढले होते, काहींची लग्न ठरले होते, तर काही जण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक आधार होते. आणि अचानक आलेल्या या बातमीने त्यांचे भविष्य धूसर झाल्यासारखं वाटू लागलं. एका नोकरीमागे असते संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न. आपण अनेकदा म्हणतो नोकरी गेली तर दुसरी मिळेल, पण प्रत्यक्षात परिस्थिती इतकी सोपी नसते. एका IT कर्मचाऱ्यामागे फक्त एक व्यक्ती नसते, तर संपूर्ण कुटुंब असतं. आई वडिलांच्या अपेक्षा असतात, भावंडांचं शिक्षण असतं, बँकेचे हप्ते असतात, घरभाडे असते, आरोग्य खर्च असतो आणि या सगळ्यांचं गणित एका पगारावर चाललेलं असतं. जेव्हा अचानक नोकरी जाते तेव्हा फक्त उत्पन्न बंद होत नाही, तर अनेक स्वप्नांचाही प्रवास थांबतो. IT क्षेत्रात संकट का वाढत आहे? आता सर्वात मोठा प्रश्न, IT कंपन्यांवर अशी वेळ का येत आहे? यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पहिलं कारण जागतिक आर्थिक मंदी. अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक कंपन्या खर्च कमी करत आहेत, त्यामुळे नवीन प्रोजेक्ट्स कमी होत आहेत आणि भारतीय IT कंपन्यांना मिळणाऱ्या कामावर परिणाम होत आहे. दुसरं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी ज्या कामासाठी 10 कर्मचारी लागत होते, ते काम आता काही प्रमाणात ऑटोमेशनद्वारे पूर्ण होत आहे. त्यामुळे काही कंपन्या नवीन भरती कमी करत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. AI हा शत्रू नाही, पण बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून न घेतल्यास अनेकांसाठी तो मोठं आव्हान ठरू शकतो. तिसरं कारण खर्च नियंत्रण. अनेक स्टार्टअप्स आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांनी कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर भरती केली होती. त्यावेळी व्यवसाय वेगाने वाढत होता आणि नंतर अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही आणि त्यामुळे कंपन्यांना आर्थिक दबाव वाढू लागला.
अनेक कंपन्या तोटा सहन करत राहिल्या, परंतु एक वेळ अशी आली जेव्हा खर्च कमी करणं अपरिहार्य झालं. चौथं कारण जागतिक स्पर्धा. आज भारतीय कंपन्यांना फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. कमी खर्चात उच्च दर्जाची सेवा आणि वेगवान कामगिरी या अपेक्षा पूर्ण करताना अनेक कंपन्यांवर ताण वाढत आहेत. कर्मचारी कपातीची वाढती मालिका. मंडळी, ही पहिली घटना नाही. गेल्या काही वर्षात जगभरातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. काही कंपन्यांनी प्रोजेक्ट्स बंद केले, काहींनी भरती थांबवली तर काहींनी संपूर्ण विभागच बंद केले. यामुळे IT क्षेत्रातील नोकरीचे सुरक्षितता हा एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे. तरुणांमध्ये वाढती चिंता. एकेकाळी इंजिनिअरिंग म्हणजे सुरक्षित भविष्य असं मानलं जायचं, पण आता परिस्थितीच बदलली आहे. अनेक तरुण पदवी पूर्ण करून बाहेर पडत आहेत, पण त्यांना अपेक्षित संधी मिळत नाही. काही जण महिने नोकरीच्या शोधात आहेत, तर काहींना कमी पगारावर काम करावं लागत आहे. त्यामुळे मानसिक तणावही वाढताना दिसत आहे. मग उपाय काय? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. जर IT क्षेत्रात इतकी अनिश्चितता असेल तर पुढे काय? तज्ज्ञ सांगतात, सर्वप्रथम सतत नवीन कौशल्य शिकणं आवश्यक आहे. तंत्रज्ञान सतत बदलत आहे, म्हणून फक्त पदवी पुरेशी राहिलेली नाही. क्लाउड कंपाऊंडिंग, सायबर सिक्युरिटी, डाटा अनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे. एकाच उत्पादनावर अवलंबून राहणं धोकादायक. अनेक आर्थिक सल्लागार सांगतात, आजच्या काळात एकाच उत्पन्न स्रोतावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. फ्रीलान्सिंग, ऑनलाईन स्किल्स, डिजिटल व्यवसाय, अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग त्याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण परिस्थिती कधी बदलू शकते हे कोणालाही सांगता येत नाही. हिंजवडीतील ही घटना फक्त एक कंपनीची गोष्ट नाही, तर संपूर्ण रोजगार व्यवस्थेला दिलेला इशारा आहे. आज नोकरी आहे, उद्या असेलच याची खात्री नाही. म्हणून प्रत्येकाने स्वतःला सतत अपडेट करणं गरजेचं आहे. नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणं गरजेचं आहे. मंडळी, 700 कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आलेले हे वादळ उद्या कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतं, कारण आजचा रोजगार बाजार वेगाने बदलत आहे आणि जो बदलासोबत चालेल तोच पुढे टिकेल. पण एक गोष्ट नक्की, या घटनेने हजारो तरुणांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला आहे. IT क्षेत्र खरंच सुरक्षित आहे का? आणि भविष्यात अशा घटना आणखीन वाढणार का? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कंपनीची चूक होती का, की बदलत्या जागतिक परिस्थितीचा हा परिणाम आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि सखोल विश्लेषणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.